जाऊयात बारामतीमध्ये आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। योगेश, बारामतीमधली सगळ्यात हाय प्रोफाईल अशी लढत, सगळ्यांचं लक्ष बारामतीकडे। निश्चितच राज्याचं लक्ष लागून आहे या बारामतीकडे आणि अवघ्या काही वेळातच या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एमआयडीसीतल्या वखार महामंडळाच्या या सभागृहामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल। सुरुवातीला पोस्टल मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी केली जाणार आहे। माझ्या समोर आपण पाहू शकतो हा स्ट्रॉंग रूम आहे ज्या ठिकाणी सर्व ईव्हीएम ठेवण्यात आलेले आहेत। थोड्याच वेळात हे ईव्हीएम सर्व मतमोजणी केंद्रामध्ये घेऊन जातील आणि त्या ठिकाणी साधारणतः 20 टेबल आहेत आणि 30 फेऱ्या या मतमोजणीच्या असणार आहे। त्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल। सुरुवातीला पोस्टल मतमोजणी होणार आहे। काही वेळापूर्वीच या मतमोजणी केंद्रावरती युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार सुद्धा दाखल झालेले आहेत। आणि थेट जाऊयात बीडमध्ये, मुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आता मतमोजणीला सुरुवात होईल, पुढचे 10 मिनिटांमध्ये पोस्टल मत मोजली जाणार आहेत। पहिला कल हाती येईल। निखिल, आपण पाहू शकता की या ठिकाणी आता 10 मिनिटं उरले असेल तर या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी माध्यमांना अडवले गेलेलं आहे। या ठिकाणी आतमध्ये कुठलाही प्रवेश दिला जात नाहीये आणि या ठिकाणी पाहू शकतात की संपूर्ण माध्यम हे आता गेटच्या बाहेर थांबलेले आहेत। बरं, बीडमध्ये आपण पाहतो की मतमोजणीला सुरुवात होणार आहे, मात्र त्या पूर्वी सगळे माध्यम प्रतिनिधी जे आहेत त्यांना मात्र बाहेरच ठेवण्यात आलंय, त्यांना आत सोडण्यात आलेलं नाही। तर आपण इथे पाहतो की आता पोस्टल मतं जी आहेत ती या ठिकाणी डिवाइड केली जात आहेत आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये, पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पहिला कल हाती येईल। पोस्टल मतं जी आहेत ती इथे आणण्यात आलेली आहेत, ओपन करण्यात आलेल्या आहेत पेट्या आणि त्यानंतर ही पोस्टल मतं मोजली जातील। पोस्टल मतांमध्ये कोणाला पहिला कल मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। नक्कीच, तर महाराष्ट्राचा महानिकाल TV9 मराठीवर अगदी अचूक आणि वेगवान पद्धतीने तुम्ही पाहू शकणार आहात। त्यामुळे TV9 मराठीवर या निकालाची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि ही दृश्य देखील आपण पाहतोय। मतमोजणी केंद्रावर आता कुठल्याही क्षणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तर सगळ्याच मतदारसंघांमध्ये उमेदवारांची धाकधूक आता वाढलेली आहे। बीड जिल्ह्यामधल्या 6 विधानसभांमध्ये सुद्धा कुणाचं पारडं जड असेल याकडे लक्ष असणार आहे। तर बीडमध्ये आपण पाहतोय धनंजय मुंडे हे परळीमध्ये अगदी काटेकी टक्कर, राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे। तर बीडमध्ये प्रकर्षाने आपण पाहतोय 2 सख्या चुलत भावांमध्ये लढत आहे, योगेश क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर। आतापासूनच सगळ्या पक्षांची धाकधूक सुरू झालेली आहे, तसंच पुढची रणनीती ही ठरवली जात आहे। मात्र TV9च्या स्क्रीनवर तुम्ही पाहणार आहात की संपूर्ण निकाल तुम्हाला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तसंच महाविकास आघाडीमधले 3ही पक्ष या प्रत्येकाचा निकाल, प्रत्येक आकडा तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। बाजूला कोणत्या पक्षाला किती मतं ते देखील तुम्हाला पाहता येणार आहेत। कोणाचा आमदार निवडून आला, तुमचा आमदार कोण ते सुद्धा तुम्हाला एका स्क्रीनवर या ठिकाणी पाहता येणार आहे। नक्कीच, तर TV9 मराठीच्या स्क्रीनवरच खालच्या बाजूला प्रत्येक विभाग निहाय ज्या जागा आहेत त्या जागांचे निकाल देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई अशा सर्वच मतदारसंघातील आणि सर्वच विभागातील निकाल। आणि आता पहिला कल हाती येण्यासाठी अवघी काही मिनिटं उरलेली आहेत। 8 वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमच्या समोर हा पहिला निकाल येईल। तर 8 वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल, त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि पहिला कल हाती येण्यासाठी उरले आहेत फक्त 5 मिनिटं। तर पुढच्या काही मिनिटांमध्ये पहिला कल हाती येणार आहे। आता जे मतमोजणी आहे, पोस्टल मतं जी आहेत ती आता मतमोजणी केंद्रावर पोहोचलेली आहेत आणि ती वेगवेगळी केली जात आहेत आणि ही पोस्टल मतं या आधी मोजली जातील। त्यानंतर पहिला कल आपल्या हाती येईल की या पोस्टल मतांमध्ये लोकांनी पसंती कुणाला दिली आहे। नक्कीच, तर हा निकाल जो आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पक्षफुटीनंतरची ही निवडणूक, त्यामुळे शिवसेना खऱ्या अर्थानं कुणाची, राष्ट्रवादी खऱ्या अर्थानं कुणाची हा सांगणारा, हे स्पष्ट करणारा हा महानिकाल असणार आहे। महाराष्ट्राचा हा महानिकाल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण महाराष्ट्र देशाच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेलं असं हे राज्य, त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं आहे। यावेळेला पक्ष जास्त आहेत, उमेदवार जास्त आहेत, तसंच 288 मतदारसंघांमध्ये पहिल्यांदाच ही मतमोजणी होते। त्या प्रत्येक ठिकाणी आपला प्रतिनिधी असेल, प्रत्येक मत या ठिकाणी ज्यावेळेला मोजलं जाईल त्याची प्रत्येक वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे TV9 मराठी